नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये टॉप 9 बातम्यांचा आढावा घेणार आहोत. सुरुवात करूयात आजच्या मोठ्या राजकीय टॉप 9 घडामोडींनी. वायबी चव्हाण सेंटरमध्ये अजित पवार शरद पवारांमध्ये भेट. दोघांमध्ये जवळपास तासभर बैठक. माळेगाव साखर कारखान्यांसह पूरस्थितीवरही चर्चा झाल्याची माहिती. ओल्या दुष्काळाची मागणी देवेंद्र फडणवीसांचीच होती. तत्कालीन विरोधी पक्षनेते असताना फडणवीसांनी लिहिलेल्या पत्राचा दाखला देत उद्धव ठाकरेंचा निशाणा. त्यावेळेला दिलेलं हे पत्र आहे. आता तेव्हा ओला दुष्काळी संज्ञा होती आणि मग तुमचं सरकार आलं होती संज्ञा काढली का? तर हे फालतू शब्दाचे खेळ करू नका. काही साखर सम्राटांनी भाजपात जाऊन थकहमी मिळवली, मग शेतकरी भाजपात गेल्यावर कर्जमाफी करणार का? उद्धव ठाकरेंचा संताप. तर हेक्टरी 50,000च्या मदतीसह कर्जमाफी करण्याची ही मागणी. पूर्णपणे शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे आणि म्हणून आमची जी मागणी आहे की तुम्ही पंचनामे वगैरे थातूर मातूर करू नका. हेक्टरी 50,000 रुपये जाहीर करा आणि ते द्या. दरम्यान उद्धव ठाकरेंनी आत्मचिंतन करावं. मुख्यमंत्री असताना ते किती वेळा शेतकऱ्यांच्या बांधावर गेले, त्यांचे अश्रू पुसले, सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. शिंदेंचाही उद्धव ठाकरेंवर पलटवार. जवळपास 20 लाख शेतकरी कर्जमाफीतले, त्यांची कर्जमाफी आम्ही केली. 50,000 रुपये जे नियमित कर्जफेड करणारे शेतकरी, त्यांना देखील महायुती सरकार मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पैसे दिले. त्यामुळे पहिलं स्वतःने आत्मचिंतन केलं पाहिजे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कारखान्यांकडून आता उसावर प्रतिटन अतिरिक्त 5 रुपयांची कपात. राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय. पूरस्थितीमुळे साखर कारखान्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी अतिरिक्त 5 रुपये द्यावे, सरकारची विनंती. मात्र अतिरिक्त निधी देण्याला मराठवाड्यातील कारखान्यांचा विरोध. शेतकऱ्यांच्या खिशावर दरोडा टाकला जातोय. मराठवाड्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून सुद्धा पैसे कपात करणार का? सतेज पाटलांचा हल्लाबोल. तर उसावर प्रतिटन 15 रुपये कपात करण्याचा निर्णय घेऊन सरकारनं शेतकऱ्यांचाच खिसा कापला. आमदार रोहित पवारांची टीका. पुरामुळे असेल, अतिवृष्टीमुळे असेल किंवा एकूण शेतीचा खर्च परवडत नाही अशा परिस्थितीत असताना पुन्हा त्याच्याच खिशात हात घालून पैसे काढण्याचा हा प्रकार मला वाटते सरकारचा दिवाळीखोरीकडे गेलेल्याचा हा संकेत आहे. या देशामध्ये सगळ्यात जास्त टॅक्स कुठलं राज्य देत असेल तर आपला तो महाराष्ट्र राज्य आहे. गेल्या 8 वर्षामध्ये आमच्या शेतकऱ्यांनी अतिरिक्त GST देऊन तिथं 1.5 लाख कोटी रुपये केंद्राला तिथं दिलेले आहेत. पण आमचा शेतकरी जेव्हा अडचणीत असतो तेव्हा तुम्ही तिथं मदत करत नाही. गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न. शेतकऱ्यांवर पैशांचा भार येणार नाही. कारखान्याच्या व्यवहारातनं मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पैसे दिले जाणार. या संदर्भात मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचं स्पष्टीकरण. हा जो पूरग्रस्त सहायता निधीला जो पैसे जाणार आहे त्यातून आमच्या शेतकरी बांधवांना त्याची मदत होणार आहे. परंतु याच्यातून काही शेतकऱ्यावर काय परिणाम होणार आहे असं जे सांगितलं जातं ते अजिबात होणार नाही. तर म्हणजे त्याची ही विनाकारण लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होतो. निवडणुकीत लाडक्या बहिणीला 3 हप्ते दिले. आता संकटात असताना बहिणीला पुढच्या 6 महिन्यांचे हप्ते द्या. उद्धव ठाकरेंची मागणी. जसं निवडणुकीच्या वेळेला 2-3 महिन्याचे हप्ते लाडक्या बहिणीचे तुम्ही दिले होते, तसे पुढच्या 6 महिन्याचे हप्ते लाडक्या बहिणींना आत्ता द्या. तर लाडक्या बहिणींविरोधात हेच लोक कोर्टात गेले, मात्र योजना बंद पडली नाही आणि पुढे चालूच राहणार आहे. एकनाथ शिंदेंचं ठाकरेंना या संदर्भात प्रत्युत्तर. लाडकी बहीण योजनेचा तर विरोध केला होता या लोकांनी. लाडक्या बहीण योजनेसाठी कोर्टात गेले होते विरोधामध्ये. त्यांना काय बोलायचा अधिकार आहे? आणि म्हणून लाडक्या बहिणीच्या योजनेत खोडा घालणाऱ्या सगळ्यांनाच लाडक्या बहिणीने चांगला जोडा निवडणुकीत विधानसभेचा दाखवला आहे.